तर आता आम्ही निघालोय तिवाई माचीला आहे बघा. हे उतरायला लागत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही निघालोय तिवाई माचीला आहे बघा. हे आयुष, हे बघा त्याचा मित्र आहे बघा अवनीश, हे बघा अवनीशची एक्स्ट्रीम. तर आत्ता आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. 30 किलोमीटर आहे. आत्ता आमचं 15 ते 20 कव्हर झालंय. हे बघा ही अवनीशची गाडी एक्स्ट्रीम. चला भेटू आपल्याला पुढं तिवाई माचीला. चला. इतकं छान दिसतंय ना डोळ्याने, कॅमेऱ्यात काय माहिती दिसतंय का नाही. हे जे ढग आहे ना त्याच्या मागं सूर्य आहे, एकच नंबर, खूप छान दिसतंय. बाकी मजा येत असं इथं फिरायला. छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे, अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, फिर धुआं धुआं तन्हर बदली चली आती है छूने. पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये भी ना हो. किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक. हे पहा आम्ही वळालोय तिवाई माचीसाठी. घाटामधनच वळालोय. हे पहा इथं बोर्ड आहेत लावलेले. हे बघा त्या बॅगेचा प्रॉब्लेम आहे. काय नाही, बॅग येतोय. चला. हे बघा तिवाई माची क्या याच्यावरती. हे बघा तिवाई माची केवढं चढ आहे इथं. आम्ही आत्ता अजून म्हणजे घाटाच्या, बघा हा घाट आहे, हा रोड जो दिसतोय तो घाट आहे. आणि घाटापासून आम्हाला बोर्ड दिसला, आम्ही इकडं वळालोय. हे बघा अजून इथं आहे वरती थोडंसं. आयुष्य पुढे गेले, त्यांचा बुलेटवाला मित्र येतोय. आणि हा डोंगर बघा फक्त समोरचा. आणि इकडं पण बघा एकच नंबर. हे पहा पूर्ण साईडने डोंगर. हा बघा अवनीश, गाईस चेक करा व्ह्यू, लय भारी. हे बघा व्ह्यू. आणि इथनं बुलेट येते, तुम्हाला बुलेट दाखवतो. बुलेट काय आरामामध्ये चढन पहिल्या गिअरला. ही बुलेट लय उंच जाते काय. पावसाळ्यामध्ये बसलो तरी खालपर्यंत जाईन. हे बघा त्याने एकाला उतरून आणले, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता. जा की आण. हे बघा त्या मुलाला आणतोय वरती. बुलेटने काय जीव काढला, जुनी असन. त्याला का उतरवलं, त्याला का उतरवलंय. हा आवाज लय काढला असन गाडीने, आवाज लय गेला असन. आवाज का नाही गेलो तू रोडनी, गाडीचा आवाज का नाही गेला. हा बुलेटचा आवाज एकच नंबर, एकच भेटलंय. हे बघा, हे बघा अजून थोडासा चढ आहे. व्ह्यू भारी आहे. हा हे बघा आता आम्ही चालत चाललोय. 3 गाड्या आम्ही पाठवल्या, त्या काय गाड्या घसरायला लागल्या, तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो आम्ही. हे बघा रस्ता पण कसा घाण आहे. आणि चढ तर एकच म्हणजे नंबरच आहे. चढ एकच नंबर आहे, म्हणजे एकच खूपच उंच. हे बघा पाणी बघा, व्ह्यू बघा फक्त इथला. हे बघा घर अजून वरनं व्ह्यू दाखवतो. हे बघा आम्ही चालत चाललोय. अवनीशची गाडी नवीन एक्स्ट्रीम. काय झालं काय माहिती, डबल शीट होता. आणि पहिल्यांदा आम्ही बुलेटवरती पुढं होतो. काय झालं पहिल्या घरला ती गाडी स्लिप झाली. बघा मातीच बघा कशी आहे, एकदम नाही काशी. हे बघा एकदम घसरट आहे. हे बघा हे पण चालत चालले. काय झालं माहिती का, पहिल्यांदा बुलेट होती
मी मागं बसलो होतो आणि चढायला एकदम स्पीड कमी झाली, बुलेट डायरेक्ट मागं आली. तुम्हाला माहितीच आहे बुलेट किती जड आहे. मी काय केलं, मागून उडी मारली. माझी हाईट आहे ना थोडीशी, मागून उडी मारल्यानंतर मागं अवनीशची गाडी, अवनीशच्या गाडीवरती बुलेट. अवनीशची गाडी पण पडली इकडच्या साईडला, पण काय झालं नाही. तुम्हाला दाखवतो अवनीशच्या गाडीचं, काय एवढं झालं नाही. मग आम्ही म्हटलं की आम्ही येतो बॅग घेऊन, तुम्ही चला. मग त्यामुळे ते गेले पुढं. आता आम्ही चाललोय. व्ह्यू बघा, व्ह्यू छान आहे. बाकी काय नाही, ते अवनीशची नवीन गाडी होती म्हणून, पण नाही काहीच नाही झालं, आलत पडली. चला पुढं. अवनीश आम्हाला घ्यायला आला अर्ध्यामध्ये. तिथनं खूपच उंचावरती अजून चालत चालू बघा अवनीश. आयुषची गाडी घेऊन घ्यायला स्वतः पडून. आम्ही गाडीवरती आलो चढे म्हणून, आणि आयुषला बघा, आयुषला बघा चालतच यायला सांगितलं. आम्ही आलो गाडीवरती. खालचा व्ह्यू हे बघा. आम्ही इथं आतमध्ये एंटर करतोय ती बाय मस्जिदला. खालचा व्ह्यूच बघा. जाऊ द्या हळू. उतरू का, उतरू का, उतरायला लागत. थांब बाबा जायच्या खाली. हे अवनीश तुझी गाडी नीट घे बाबा. उचल उचल उचल. हे बघा इथं गाडी जातच नाहीये. आयुष्यपत थांबे, थांब. लाकूड बघे, लाकूड. अरे अवनीशची लगेच आले आता. बघा बुलेट. येऊ द्या हळू. आयुषच्या गाडीने खटच बांधला इथं अख्खा खड्डा. पेंट खराब करून टाकली. कुठे. वेलकम तिवाय माची. आम्ही इथं आलोय बघा सगळे, आणि इथनं व्ह्यू चेक करा बघतो इथं खालचा. हा चल. हे बघा व्ह्यू. इथं थोडंसं काम चालू आहे जेसीबीने. हे बघा व्ह्यू खाली. हे पहा. तर आम्ही आत्ता आलोय बघा. इथं हवा किती सुटली आहे. मी इथं तोंड धुवायला आलो होतो. इतकी हवा आहे ना. हे बघा झाडच बघा कसं हालतंय. तर अवनीश तर माझं आत्ता चालू. अवनीश रग कसे घ्यायचे? दोन रग जुळून घेऊ. लईच थंडी वाजायला लागली. आता किती वाजत एकदा टाइम बघ बरं. 5 वाजले तो. शपथ फक्त 5 वाजले. आत्ताच आम्ही गारटलो इथं. हवाच बघा इथं. आता इतक्या उंचावरती इतकी हवा आहे डेंजर. आमचा आत्ताच प्लॅन चालू आहे रात्री झोपताना रग जुळून झोपायचं. नाही ते काम करू, रग बाहेर घेऊ आपण, खेळायला येऊ ना तेव्हा. आता आम्ही आलोय टेंट मध्ये. आले मी तर लगेच झोपलो. खालची गादी सुद्धा एकदम सॉफ्ट आहे. हे बघा इथं टेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो. हे बघा 2 उशा, इकडे एक रग अवनीशसाठी आणि इकडे एक रग माझ्यासाठी, असं 2 जणांची सोय आहे इथं. तर हे बघा मी तर लगेच झोपतोय. ट्रेन बऱ्यापैकी उंच आहे बघा. अवनीश बसलाय तरी सुद्धा वरती काय अजून लागलं नाही ट्रेन त्याच्या डोक्याला. आहे बघा इथे खूप सुद्धा आहे आपल्याला जर काय लटकवायचं असेल तर. आणि बाहेरचा व्ह्यू बघा. ट्रेनच्या बाहेरच लगेच व्ह्यू आहे. हे पहा. तर आता जास्त खूपच दमलोय आम्ही. तर काही चाल ना. इकडचे टेंट साफ नाही आहेत आम्हाला. इकडच्या बाजू मिळालं नाही. तो म्हणले ब्लॅक द्या, ब्लॅक घेतलेले चालते. मग आम्ही इकडचे घेतले. आम्हाला इथला व्ह्यू आवडला नाही. म्हणजे व्ह्यू आहे पण इथे खाली झाड आहेत ना त्यामुळं. तर सगळ्या मुलांचं हे चालू होतं म्हणणं की इथले टेंट पाहिजेत, कारण इथं व्ह्यू सुद्धा बघा किती छान आहे. म्हणजे एकच नंबर व्ह्यू आहे. हे जर टेंट घेतले असते आम्हाला 3 टेंट पाहिजे होते. 6 जण आहेत. तर हे बघा इथं थोडीशी झाड आहेत पण व्ह्यू इथं एकच नंबर आहे नाही का. एकदम लांब डोंगर आहेत. छान आहे इथं. आम्हाला तिकडचा नव्हता पाहिजे पण दिला आता त्यांनी. ते म्हणले नाही घेता येणार. त्यामुळं चला आता क्रिकेट एन्जॉय करू. या माझा हा 2nd ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग तिकडं मंदिरामध्ये होता. मी 1 मिनिट चप्पल काढतो इकडं. चांगलं आहे तसं. फॅमिली सोबत पण येऊ शकता, फ्रेंड सोबत येऊ शकता तुम्ही इथं. चांगलं आहे. व्हिडिओ आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. हे बघा इथं बसण्यासाठी. हे बघा हवा तर एक नंबर. इथं जास्तच जरा आहे हवा. हे बघा असे 2 स्टंप मिळतात. हे बघा तिथं मुलांनी आमच्या मित्रांनी बॅट फेकली आहे. बॅट पण नाही का चांगली आहे पण बॉल नाही सापडला. आता बॉल त्यांना विचारायला लागेल थोड्या वेळ. हे बघा बॅट पण चांगली आहे. हे बघा तिथं कॅरम पण आहे. बघा इथं आता लोक यायला लागलेत.
हे बघायला खेळता नाही येते. हे बघा कसे खेळतात दोघं. हवा आहे ना त्यामुळं. नको कारण तू आयशा मार. हे बघा मी बॉल कॅच पकडतोय. हे काय बघू काय व्हिडिओ आहे की माझ्याकडं. हे बघा अंदाजे मारला. आयशा डोंगरावरती आपण तू खाली घालवशील पाणी बिने बाबा. हे आयशा आउट आहे. आयशा माझ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. याच्यात कुणाचा नेम जास्त लागतोय. काय रे अवनीश चल 3 चान्स ये. 3 चान्स हा अवनीश ये ना लवकर मार लवकर खेळ. मला पण मार दे. हे बघा 3 चान्स. एक झाला एक तर त्याचं काहीच नाही. एवढ्या जाऊन अवनीश माग या रेषेपासनं हा या येत. एक पाऊल मागे एक पाऊल. हा मार. काय बॉट आहे रे अवनीश तू. अजून एक लास्ट चान्स. मध्ये तरी बसला पाहिजे रे. तुला माझा नेम दाखवतो. थोडासा वरती मारायचं. मला माहिती ते खाली वळतं. गोल्ड मेडल उगाच नाही आलं रे. हे बघा हे वेलकम ड्रिंक घेऊन आले. हे बघा हा पण नाही बसला. काय राहू दे. हे बघा हे कशाचा ज्यूस आहे आवणीचा. हे असतं काय म्हणतात त्याला उन्हाळ्यामध्ये आपण पितो. ह्याला काय म्हणतात रावणेश. वेलकम ड्रिंक म्हणतात पण संत्र्याचं आहे. काय म्हणतात ह्याला उन्हाळ्यामध्ये आपण पितो. हे बघा एम लावायचा आहे. काय म्हणतात त्याला उन्हाळ्यामध्ये पितो आपण. हा रस नाही हा. ते बोल बघ की. ए वासे 24 हारते. एक बॉल चालय. हा आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली आहे. या खेळामध्ये कोण जिंकते. हे बघा चल खेळ लाव. 1 2 3 स्टार्ट. हा चल एक गेलं माझं. हे बघा कुठं मारतोय वरतीच मारतोय. हे घे तुझी गावडी. चिटिंग नाही. काळीने कसं काय मारू शकतो. तुझे पण ह्याच्यात टाकू शकतो मी. असं असतं का. ते उचल. हा यार खेळतच नाही येते. अरे अब्रो येईल मला एक. बघ आता मी कसं खेळतोय. एवढं झालं की क्रिकेट खेळू. मार. हे बघा त्याला मारतच नाही आयुषला. मार रॉकी. त्याला खेळताच येत नाही. सारखे बॉल होत आहेत. हे चला क्रिकेट खेळूया. या आयुष्य इकडं हाय नाही बॅटलाय ना बॅटला. ये बघा बॅट. ए पार्टी मी कॅच नाही. अरे बॉल जड आहे रे थोडासा. डबल आहे वाटतं डबल. हॅलो गायज. तर आता बघा इथं माझे मित्र सगळे खेळत आहेत. हे बघा यांचं काय प्लॅन चालू आहे. इथं चहा मागवलाय. हे बघा त्यांचं बाण खेळत आहे तिथं. हो तुम्हाला दिसतच असं. आता रात्र व्हायला आली. आता तुम्ही म्हणता इतक्या वेळ तू काय करत होता. तर मी कॅरम खेळत होतो. इथं कॅरम सुद्धा आहे. 4 जण होते मित्र. आम्ही कॅरम खेळत होता. आत्ता जरा हे झालंय संध्याकाळ व्हायला आली म्हणून म्हटलं एक नाही का व्लॉग करावा तुमच्यासाठी. म्हणजे दाखवायला एकदा व्ह्यू. तर एकदा व्ह्यू बघा. अजून रात्र नाही झाली. आता किती वाजलेत 6:30 वाजलेत. हे पहा व्ह्यू. तुम्हाला क्लिअर नसेल दिसत पण शपथ इथला व्ह्यू पहा. घरांच्या इथला व्ह्यू पहा. एकच नंबर आहे. हा इथं रात्रीचा व्ह्यू. हे पहा हवा तर इथं अजून काही थांबलीच नाही आहेत.
हे पहा इथले झेंडे सुद्धा फाटले हवेमुळं. आता मी आता रात्रीचे वाटले 6:30. हा आलो इकडचे बघा सगळे टेंट. थोडीफार अंधार झाला आणि थंडी तर इतकी आहे ना. हे पहा स्वेटर घालूनच थांबलोय मी. हे पहा तावणीचं फोटोशूट चालू आहे. तर आता थंडी तर खूपच आहे. दुपारी जास्त होते, आता पण जास्तच आहे थंडी. तुम्हाला मी इकडचा एक व्ह्यू दाखवतो. इथं मागं घर आहे पहा. व्ह्यू पहा. कॅमेऱ्यात नीट दिसेल काय माहिती नाही, पण पहा तुम्ही इथला इतका मस्त व्ह्यू आहे ना. तर आता आम्ही चालू आहे चहा प्यायला. थंडी इतकी आहे, दुपारपासून खूप वेळा चहा पिलोय. थंडीमुळं काय आता हे पाहता शेकोटीची आता सगळी सोय केली आहे रात्रीची. तसं खूपच छान आहे इथं फिरायला, बजेटमध्ये आहे नाही का. दुपारी क्रिकेट खेळलो. डोंगर बघा इथं किती उंच उंच आहे. तुम्हीच विचार करा इथं किती हवा लागत असेल, किती गार लागत असेल. हे पहा रात्री डान्स आहे. हे बघा इथं क्रिकेट खेळलो. इथं खेळत कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, अजून सगळे खेळत. खूपच मजा आली इकडं. अजून आता थोड्या वेळाने हे सगळं चालू होईल तेव्हा तुम्हाला ब्लॉग दाखवतो. हे बघा इथं खायला बसलेत. आयुष बघा इथं पोटावरती पडलाय. आयुष ब्लॉग मध्ये काहीतरी बोल. दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायला. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. शाळेला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लग्नात मात्र. तर आता जेवायचा टाइम झालाय. आत्ता 8:30ला 9 मिनिटं बाकी आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता इथं डान्स चालू आहे. हे बघा आम्ही सगळे बघा. अवनीश काय करतोय ह्याच्यामध्ये. तर आता मी चाललोय, तुम्हाला जेवताना दाखवतो. मला जेवताना काय काय बघा इथं सगळं सापशिडी आहे. हे बघा हे बघा हा गोल आहे याच्यामधला. हे बघा हे सगळं सॉफ्ट आहे. हे बघा आकडे असे नाही का. तर आता आम्ही झोपायची तयारी झाली. म्हणजे आता झोपताना आम्ही जेवण झाले की हे आमचे टेंट आहे बघा. इथं झोका आहे खेळायला. इकडं सगळीकडे डोंगर आहेत पण आता काही दिसत नाहीत. चला तुम्हाला पुढे यांचा डान्स बघा. अवनीश नाचतो का? अवनीश डान्स करतो का? डान्स कर की इथं. हे अवनीश कधीच डान्स नाही करणार. हे बघा इथं फुल डान्स चालू आहे. तर आता आमचं जेवायचं चालू आहे. जेवणासाठी अरे खाल्लं पण यांनी घेतलं मग खायला. शोपत आम्हाला सोडून. हे बघा हा दूध यांचा पोरगा. हे बघा हायचं काय खातोय चिकन. हे बघा आम्हाला सोडून बसले पण ही तिघ जण. हे बघा चला आम्ही आता जेवतो. तुम्ही मेनू बघू शकता. आयच्या ताटामध्ये नजर लावा. काय काय बघा. चिकन आहे, चपाती, भात आणि हे काय कांदा आहे. भाजी चांगली आहे का? हो टेस्ट सांग. चला ये ना मग घेऊ तर ताट. आता तुम्हाला ताट घेतल्यावरती दाखवतो की काय काय घेतलंय बघा. हेच एवढं जेवण. पण जेवताना तुम्हाला दाखवतो. इथं डान्स बिन्स सगळं चालू आहे. 8:30 वाजायला आलेत. हे बघा इथं सगळं जेवण आहे. आणि बघा तिकडं बाण खेळतात. असं सगळं आहे बघा. असा सगळा व्ह्यू आहे आता रात्रीचा. तुम्हाला जेवायला घेतल्यावरती भेटतो. चला तोपर्यंत आम्ही जेवण घेतो. तुम्हाला परत दाखवतो काय होणार आहे. आता आम्ही जेवायला घेतलंय. हे बघा आम्ही सगळे बसलोय. बघा हे सगळे मित्र आमचे फ्रेंड्स. हे बघा हा बसायचा राहिलाय फक्त. हे बघा अवनीश पण खातोय. हे बघा जेवणाचं मेनू बघा काय काय. चिकन, हे जिरा राईस, चपाती आणि आपलं लोणचं ते होतं बघा. लोणचं पण मी घेतलं नाही, मला आवडत नाही म्हणून. चला जेवण झाल्यावरती भेटतो. खूपच भूक लागली इथं. जास्त वेळ खेळत होतो. फुल वेळ भूक लागली. चला जेवण झाल्यावरती भेटतो. मस्तपैकी शेकोटी झाली इथं. जास्तच गरम लागतंय. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. हे बघा इथं अवनीश त्याला आली वाटतं झोप. इथे शेकोटी पेटली. अजून थोडीशी राहिली फक्त. मागचा व्ह्यू बघा. माग अजून फुल बॅट खेळतात मुलं मुली. हे बघा असं वाटतं की झोपावं जाऊन टेंटमध्ये. अजून बाकीचे मित्र होते ते
तिकडे फिरतायत, तिकडे साईडला बसलेत फिरतायत काय काय. रडायला काय झालं? डोळ्यातून काय एवढं पाणी आलंय? चला मी आता भेटू आपण उद्या सकाळी. आता मी टेंट मध्ये जातो, झोपतो. तुम्हाला एकदा दाखवून मी झोपायच्या आधी सांगन झोपतोय. मग सकाळचा व्ह्यू. आता सूर्य डुबताना तिकडच्या साईडने गेला, इकडं बॅक साईडने. आता इकडे गेला ना जाताना, मग येताना इकडनं येईल. आणि आमची इच्छा होतीच इकडनं सूर्य यावा, कारण की जो व्ह्यू आहे ना इकडून तो तुम्ही बघितलंच असेल, एकच नंबर व्ह्यू आहे. आणि जेव्हा सकाळ सकाळी डोंगरामधून सूर्य येईल ना बाहेर, तो व्ह्यू खरंच एकच नंबर असेल. जर मी उठलो सकाळी तर तुम्हाला तो व्ह्यू बघायला मिळेल. जर मी उठलो तर. आता मी मित्रांना सांगितले मला उठवा सकाळ सकाळी नाही का सूर्य बघण्यासाठी. काय माहिती उठवतात का नाही. उठवलं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ काढून व्ह्यू दाखवणच उठलो तर सकाळी. हे बघा नमस्कार. किती वाजता येतो रे सूर्य बाहेर? 5:30 6:30 सूर्य एकच नंबर येईल. आम्ही आता काय करतो, उशिरा झोपलो तर लवकर नाही उठता येणार. आता लवकर जाऊन जर झोपलं तर नाही का उठता येईल. तुम्हाला जर असं नशिबात आपल्या तर भेटेल सूर्य बघायला, नाही तर मग सकाळी डायरेक्ट. बघा काय चालू गेम बिम बघा काय खेळायचे कपडे सगळे. आम्ही एवढी फक्त पोरं सिंगल आहे. चला मज्जा तर लय झाली. आयुष ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा सांग चॅनलला. ब्रो चला हे बघा तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला घेऊन येऊ आम्ही इकडे. हा त्यांना घेऊन. तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला घेऊन येऊ फिरायला. औषध खर्च करणार नाही, स्वतः खर्च करणार, स्वतः खर्च करतो. आयुष खर्च करणार आहे. ला पण करा, दोघांना सबस्क्राईब करा, फिरायला नेणार. सबस्क्राईब दाखवायचं केलेलं सगळं. टिंबुलचा काय संबंध आहे आता? ब्लॉग कशा टाकणार? टिंबुल पण टाकणार आहे का? तरी भावाचं पण अशीच मार्केटिंग होती. बाबा आता आयुषची मैत्री बघा, आयुषची मैत्री बघा. आयुष आवडीच्या तिने आपणची नाव सांग युट्यूबच्या. कुठल्या युट्यूबचे ना? बजेट अकाउंट बजेट नाही, आकडा असायचं क्लिअर. बजेट नाही, बजेट टूर. त्याच्यानंतर टिमूल पावनिश आणि अवनिश अवनिश गेमिंग. नाही तिसरं काय अवनिश चुकला का नाही? अवनिश व्ह्यूज. हा आता हे त्यांनी बरोबर सांगितलं. बरोबर. आता माझ्या चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव, याच्या चॅनलचं नाव द बाईक रायडर. इंस्टाचं आहे द बाईक लाईक रायडर. असं आहे का ना? बाईक लाईफ म्हणजे गाडी जीवन. आणि हा मी जो ब्लॉग टाकणार आहे तो काय गाड्यांच्या जीवन टाकणार. दुसरा आहे माझा नेचरचा आहे. सांग बरं नाव काय? त्याला नाव सुद्धा माहिती नाही माझ्या चॅनलचं काय. म्हणजे बघा माझे मित्र हे केले बस की अजून काय पाहिजे. बघा टार्गेट नेचर, त्याला नाव माहितीये का? टार्गेट नेचर ऐकलंय कधी? लय मोठं नाव आहे रे, तो ऐकलं नसशील. बघा त्याला माझ्या चॅनलचं नाव नाही माहिती, टार्गेट नेचर. अजून हे असं माझा मित्र आहे. तुला माहिती होतं का रे? टार्गेट नेचर. अवनीशला म्हणतोय नाव माहिती का? नाव टार्गेट नेचर म्हणून नाव आहे. अवनीशला म्हणतोय नाव माहिती का? मी अवनीशनीच नाव टाकून दिले. मला नाव अवनीशनीच टाकून दिलं होतं. असं डायरेक्ट धक्के विचारलं ना. चला तुम्हाला झोपायला गेलो की एक व्हिडिओ काढतो आणि मग सकाळी काढतो. चला सकाळी 6 वाजता अवनीश इकडे बघ. झोपायला गेलो की एक व्हिडिओ काढतो. बाय. तो झोपलाय यश नावाचा, आणि आता त्याच्यावरती आम्ही एक स्कॅम करतोय बघा. 3 नंबरच्या टेंटमध्ये येतो.
झाली झाली हो झाली हो इकडे बघ झाली हो का खराब झाले बघ बघ हे बघा या टेंटला बघा पूर्णपणे पाणी सुटले. हे बघा तुम्हाला दिसत असेल तर ठीक. हे बघा अख्खं पाणी. हे बघा माझा हात बघा वल्ला झाला. एवढं पाणी इथं सुटलंय म्हणजे विचार करा इथं वरती किती थंडी असेल. इतकी थंडी आहे ना प्रमाणाच्या बाहेर. मी तर टोपी काढली सुद्धा नाही. म्हणजे विचार करा इतकी थंडी आहे की पाणी सुटले टेंटला. अरे उठकी अवनीश सारखं मी तो रात्रभर मग तर आता आम्ही बसलो होतो इथं. आता किती वाजले आता मला वाटतं 9:16 झाले. तुम्हाला दिसतं तर 9:16. तर आता आमचा प्लॅन चाललाय की निघायचा इथून निघून मग आता घरी जायचं. तर सगळे इथं बसले. तर आता तुम्हाला या ब्लॉगची आता थोडीशी क्लिअरिटी चांगली वाटत असेल कारण हा ब्लॉग मी आता आयफोनमध्ये काढतोय. तर हा फ्रेंड बसलाय अवनीशी शेजारी. त्याचा हा आयफोन आहे. आयफोनमध्ये मी ब्लॉग काढतोय. तर तुम्ही क्लिअरिटी सांगा कशी आहे क्लिअरिटी. तर मग तुम्ही हे पहा सगळं हा लावाल सगळं ठीक आहे. हे पहा अवनीश आणि त्याचा मित्र इथे बसते होतं. आणि तुम्ही रात्री तुम्हाला इथलं व्ह्यू दाखवला असेल तुम्हाला सगळं काळं काळं दिसत असेल. पण आता तुम्ही इथलं व्ह्यू बघा. डोंगर हे पहा इथं हवा किती असेल तुम्ही अंदाज लावू शकता. बघा केस सुद्धा किती हालत आहेत. हे बघा किती असं हवा. आणि सूर्य तर एकच नंबर आला वरती एकच नंबर. हे बघा इथं आयुष आला. बाकीचे मित्र तिकडे गेले. ते सगळे खेळ आम्ही रात्रीचे खेळलो. इथं सूर्य कसा आलाय बाहेर सकाळ सकाळी. बघा सकाळ सकाळी मुलं खेळायला लागलेत. आम्ही इथं थंडी वाजते म्हणून आम्ही म्हणलं हे बघा झेंडा थंडी वाजते म्हणून म्हणलं शेकोटी आहे का चालू. जर हे काय चालूच नाहीये. थोडंसं गरम गरम वाफ येते पण नाही चालू. सूर्य बघा काल सूर्य तिकडच्या साईडला गेला बॅक साईडला इकडं. आम्हाला वाटलं आता इकडून येईल सूर्य नाही का असं या डोंगराच्या मागून. पण सूर्य तर इकडूनच आला. अंदाजच चुकला आमचा सकाळ सकाळी. हे बघा त्याचा नेम काहीच एक पण नेम अजूनपर्यंत लागला नाही 10 वरती. उगाच रात्री मारत बसलाय. सकाळी मारतोय आता बसत तर एक पण नाही. हे बघा ही एक्स्ट्रीम 2 वेळा पडून आले. आत्ता पण गेले होते खाली नाश्ता आणायला तिथं पण पडून आले. काय भेटलं खाली खाली गेलं तर काय आणलं काय आणलं काहीच नाही बिस्किट. हे बघा आता तुम्ही नेम बघा अवनीशचा. अवनीश मार एक बाळा नीट. मी सांगू का निळ्यावरती बसेल निळ. अरे 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 व्हिडिओ बंद. हे बघा आता आम्ही इथून निघतोय. हे बघा बॅक साठी चालू आहे. बघा सगळे गाड्या काढतायत. हे बघा लास्ट तुम्ही एकदा बघून घ्या. हे सगळं आम्ही फिरलोय. आता ऊन पडले. आता आम्ही जातो भेटतो तुम्हाला रोडला. हॅलो गाईस तर आता आम्ही आलोय घरी. आता जस्ट मध्ये आलो घरी. अवनीश आहे बेडरूम. हे बघा बॅग दिसत असं आमची बॅग आम्ही आता घेऊन गेलो होतो. आणि हा बघा आमचा टुग्या झोपलाय. तर आता आम्ही आलोय जस्ट मध्ये. आता काय करतो तुम्हाला व्लॉग नाही केला मी. कोण होतं रे व्लॉग नाही केला मी. खूपच कंटाळा आलो होतो दमलो होतो त्यामुळं. चला आता झाला सेकंड ब्लॉग. आता भेटू थर्ड ब्लॉगला.